जेसीबीने खोदकाम सोडून दुसऱ्याच कामाला सुरुवात केली. तर मंडळी, मी कलाप्रेमी कैलास स्वागत करतो तुमचे माझ्या कला प्रवासाच्या 23व्या भागात. आज आमच्या घरी आम्हाला छोट्या झाडावरती छोट्या चिमणुताईचे दर्शन झाले. चिमणुताईचे दर्शन घेऊन आम्ही लगेच महाविद्यालयासाठी रवाना झालो. महाविद्यालयामध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही ऑइल पेस्टलची अनबॉक्सिंग केली व आजच्या कार्याला सुरुवात केली. आज आम्हाला स्थिर चित्राचे कार्य नेमून दिले होते, पण तेही एका माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमात होते. माध्यम म्हणजेच मीडियम म्हणजेच वॉटर कलर, पोस्टर कलर, ॲक्रेलिक कलर, ऑइल पेस्टल, सॉफ्ट पेस्टल, ऑइल कलर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमात आम्हाला हे कार्य नेमून दिले होते. जे तुम्ही समोर बघताय अशा प्रकारे आम्हाला एका चित्राचे 6 भाग करून त्यामध्ये 6 माध्यमांमध्ये कार्य करायचे होते. या माध्यमांमध्ये खूप जणांचा गोंधळ होतो. वॉटर कलर आणि पोस्टर कलर या दोन माध्यमांना लोक एकच माध्यम समजतात. वॉटर कलर हे एक असे माध्यम आहे ज्यामध्ये श्वेत रंगाचा वापर टाळला जातो, म्हणजे कमीत कमी केला जातो. व पोस्टर कलरला लहान असो किंवा वृद्ध असो कोणी पण हाताळू शकते. आणि या दोन रंगांना मराठीमध्ये नावं सुद्धा दिलेली आहेत, पारदर्शक व अपारदर्शक. यामधले पारदर्शक कुठले व अपारदर्शक कुठले ते तुम्ही मला टिप्पणीमध्ये सांगा. बघता बघता महाविद्यालय सुटले व आम्ही बसस्थानकावरती रेखांकन अभ्यास करून घरी जाण्याकरता निघालो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.